फक्त ही एक पेस्ट वापरा आणि ही भांडी घासण्यासाठी अजिबात कष्ट न करता देखील चमकणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. आपलं 31 डेजचं चॅलेंज चालू आहे आणि आज ह्या चॅलेंजचा 7वा दिवस आहे. चला 2-3 दिवसानंतर आपल्याकडे श्रावण लागणार आहे आणि त्याच आधी ना आपण श्रावण म्हटलं की खूप पवित्र महिना आपल्याकडे मानला जातो. मन अगदी प्रसन्न असतं, सगळीकडे एक वेगळी पॉझिटिव्हिटी असते आणि श्रावण म्हटलं की पूजा, व्रत या सगळ्या गोष्टी आल्या आणि त्यासाठी देवघराची क्लिनिंग म्हणजे आपल्या घरामध्ये सगळ्यात जर पवित्र कुठलं ठिकाण असेल तर देवघर आणि ठिकाणी ठेवतो ते. म्हटलं चला आज त्याच देवघराची क्लिनिंग करायची आहे. आता तुम्ही क्लिनिंग हा श्रावण लागल्यावर करतात की आधी करता नक्की मला सांगा. मला तर सगळ्या गोष्टी या नियोजन म्हणजे मॅनेजमेंट करूनच आवडतात. त्यामुळे सण जर यायचा असेल तर त्याच्या 4 दिवस आधीच माझी तयारी झालेली असते आणि ही सवय ना मला पर्सनली खूप जास्त आवडते. चला तर मग ती सगळ्या काही गोष्टी आहेत ना त्या मी तुमच्यासोबत या व्हिडिओत शेअर करणार आहे. तर देवघर स्वच्छ करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवघरातील सगळ्या वस्तू व्यवस्थित बाजूला ठेवणं. मी यावेळेस ना एक काळजी घेते. देव आहे त्यामुळे त्यांचा अपमान व्हायला नको, त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टी वगैरे व्यवस्थित जागेवर ठेवते आणि त्यानंतर इथे देवघर क्लीन करायला घेणार आहे. आता माझं जे देवघर आहे ते लाकडी देवघर आहे, त्यामुळे त्याला असं पाण्याने वगैरे धुवायची गरज पडत नाही आणि बऱ्यापैकी ते अजून नवीनच आहे. काही वर्षापूर्वीच घेतलं आहे आणि त्याची मी व्यवस्थित काळजी घेते, त्यामुळे ते इतकं असं खराब झालेलं नाही आहे. ज्यांचं देवघर लाकडाचं आहे आणि जे जुनं झालं आहे त्यांनी थोडंसं ऑइल कपड्याला लावून त्यांनी छान पॉलिश देखील करता येते. मला जितकं वाटतं आहे तितकं छान असं मी पाण्याने ओला कपडा करून वरचेवर पुसून घेतलं, कारण की खूप खराब नाही आहे म्हणून. त्यानंतर या चौरंगावर मी गणपती बाप्पांना पण ठेवते, तोही व्यवस्थित इथे स्वच्छ करून घेतला. सगळ्यात पहिले क्लिनिंग करताना कुठे जाळं आलेलं असेल भिंतींना वगैरे, भिंती थोड्याशाच पुसून घेतल्या आणि ज्या आपण दिवा वगैरे लावतो त्यामुळे खाली बऱ्यापैकी तेलकट जागा झालेली असते, तेही घासणीने घासून आणि कपड्याने छान पुसून घेतलं, जेणेकरून तिथे मला देवघर व्यवस्थित ठेवता येईल. नेहमी हे काढणं होत नाही आणि महिन्यातून एकदा दोनदा या गोष्टी आपण डेली करत असतो, पण इतकं जास्तीचं डीप क्लिनिंग हे सणवार असले की मगच आपल्याकडनं केलं जातं. आणि बघा इथे छान अशी फरची देखील मी क्लीन करून घेतलेली आहे. डिशवॉश लिक्विडने इथे छान घासून घेतलं, कारण की बऱ्यापैकी तेल वगैरे माझा मुलगाही इथे दिवा वगैरे लावत असतो आणि त्यामुळे ना बऱ्यापैकी मुलांकडनंही सांडतं. त्यानंतर देवघर होतं ना ते व्यवस्थित असं जागेवरती ठेवून दिलं. आता ज्या काही गोष्टी आहेत ना त्या सगळ्या जागेवर व्यवस्थित मांडायच्या होत्या. त्याआधी गणपती बाप्पांना इथे मांडून घेतलं. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळ्या गोष्टी असतातच आणि त्याचबरोबर म्हणजे ना आता देवघरामध्ये देखील इतकं सगळं देवघरातलं साहित्य आहेत ना, त्यासाठी हा मी DIY एक बॉक्स केलेला होता आणि म्हटलं चला त्या बॉक्सला कवर म्हणून त्याच मापाची पिशवी होती तीच घातली त्याला आणि त्यानंतर आतमध्ये पेपर टाकून अशा वस्तू ठेवल्या होत्या. बरेच दिवस झाले ते काही व्यवस्थित ऑर्गनाईज केलेलं नव्हतं. म्हटलं आता सणवार चालू होत आहे आणि यावेळेस आपल्याला भरपूर गोष्टी लागत असतात, जसं की हळद कुंकू आहे, गणपती येणार आहे त्यांच्यासाठी गुलाल आहे आणि जिथेही आपण मंदिरात वगैरे जातो ना तिथनं आपण कुंकू आणायची आपल्याला सवय असते. सो माझ्याकडे या त्याच पुड्या होत्या. त्यानंतर तुम्ही बघा समईच्या वाती झाल्या, फुलवाती आहे, चंदन, अष्टगंध अशा सगळ्या बऱ्याचशा गोष्टी असतात. त्यानंतर सण म्हटलं की रांगोळी आली आणि मग ते रांगोळीचे साचे वगैरे सगळं वेगवेगळ्या ठिकाणी शोधण्यापेक्षा या एक बॉक्समध्ये मी ठेवलं की मग मला काढायलाही सोपं जातं आणि ठेवायलाही, आणि ते व्यवस्थित देवघराच्या बाजूला राहतं. त्यामुळे वस्तू व्यवस्थित ऑर्गनाईज होते आणि ठेवणं सापडणं या सगळ्या गोष्टी आपल्याला वेळेवरती मिळत असतात. सो छोट्याच गोष्टींमध्ये मी या गोष्टी सगळ्या व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवलेल्या आहेत.
देवघराचं जे ड्रॉवर आहे त्यामध्ये बऱ्यापैकी माझ्याकडे जे देवांची पुस्तके असतात, आरती संग्रह असेल, हरिपाठ असेल, जे काही आहे त्या सगळ्या गोष्टी मी त्या ड्रॉवरमध्ये ठेवते. पण बऱ्याचदा हे जे महालक्ष्मीचा मुकुट आहे आणि त्याच्याशीच रिलेटेड ज्या काही गोष्टी होत्या, बांगड्या, मंगळसूत्र, या सगळ्या ज्या गोष्टींना त्या डब्यामध्ये अशा व्यवस्थित ठेवल्या, जेणेकरून नवरात्र असेल, डिसेंबरमध्ये महालक्ष्मी, अशा लक्ष्मीपूजन या गोष्टींसाठी ते गरजेचं असतं. म्हणून ते व्यवस्थित डब्यामध्ये पॅक करून ठेवलं. त्यानंतर आरतीची पुस्तकं, जे काही आपल्याकडे आपण व्रत वगैरे करतो त्यासाठी लागणारे जे काही ग्रंथ पुस्तकं जे आहे ते सगळे व्यवस्थित ड्रॉवरमध्ये ठेवले. आणि ते देखील त्यानंतर आपल्याकडे देवांसाठी असलेली त्यांची वस्त्र असतात ते देखील व्यवस्थित मी इथे ऑर्गनाईज करून ठेवलं. देवालयामध्ये छान आसन त्यांना टाकलं. आता मला घासायची होती देवघरातली जी काही भांडी असतात तांबे पितळाची, ती घासायची होती. त्यामध्ये आधी गणपती बाप्पांना छान तिथे त्यांची स्थापना केली आणि त्यानंतर म्हटलं चला आता बाकीची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती इथे करूया. देवघरातले जे तांदूळ आहे ते मी चिमण्यांना वगैरे टाकत असते, त्यासाठी ते इकडे बाजूला काढले. आणि ही तुम्ही बघू शकता तांबा पितळाची भांडी, ही सगळी, त्याचबरोबर सगळ्या समया, दिवे वगैरे काढले होते, कारण की 2 दिवसानंतर अमावस्या आहे, दीप अमावस्या, त्यासाठी हे सगळं लागणार आहे. म्हटलं आजच हे पण स्वच्छ करून ठेवूया. आणि त्यासाठी माझ्याकडे खूप म्हणजे घरच्या साहित्यांमध्ये ज्या काही पावडर लिक्विड आहे ते इथे मी बनवते आणि इतकं सुंदर निघतात ना. तर त्यासाठी बघा, 1 चमचा दही घेतलं आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, त्यानंतर खायचा सोडा, मीठ आणि निंबू पावडर ती घेतली आहे आणि छान असं मिक्स करायचं आणि थोडासा लिंबाचा रस घातला आहे. आता बऱ्याचदा आपण आहे ना जशी भांडी घासतो तशी देवसुद्धा घासतो आणि यामुळे ना देवाचा मान राहतो का तुम्हीच सांगा. त्यापेक्षा ना हे असं छान बनवा आणि त्याने व्यवस्थित हलक्या हाताने देव तुम्ही स्वच्छ करा, त्यामुळे देव हे देवासारखेच राहतात. आणि त्यामुळे मी हे सोल्युशन बऱ्याच दिवसांपासून वापरते. बऱ्याच बायका पितांबरी, कोलगेट किंवा आणखी काही बाहेरून केमिकल पण मिळतं तेही तुम्ही वापरू शकतात. पण घरातल्या घरात आपल्याकडे या वस्तू अवेलेबल असतात आणि त्यापासून सुद्धा देव अगदी स्वच्छ निघतात. तर तुम्ही बघू शकतात अगदी छोट्या छोट्या मूर्त्या देखील व्यवस्थित इथे त्या जे काही मी बनवलेलं होतं त्याच्यामुळे इतक्या सुंदर निघालेल्या आहे. त्यामुळे मला कुठल्याही काहीही पितांबरी वगैरे वापरायची गरज पडली नाही आणि झटपट इथे मस्त देव देखील स्वच्छ झाले. देव धुताना पाणी डायरेक्ट बेसिंगमध्ये न जाऊ देण्यासाठी खाली मी भांडं ठेवले आणि त्यामध्येच ते पाणी पडतंय. ते तुम्ही बाहेर कुठेही झाडांना वगैरे घातलं तरी चालेल, कारण की ते हळदीचं पाणी आहे. आणि बघा मस्त देव इथे स्वच्छ झालेले आहे. आता आपल्याला करायची आहे तांबे पितळाची भांडी क्लीन. ही भांडी घासायची म्हटली की सगळ्यांनाच कंटाळा येतो, कारण की इतका हात त्याने जाम होतो आणि पितांबरीने भांडी घासताना बऱ्याचदा हात काळे देखील होतात. पण त्यासाठी हे मस्त सोल्युशन आहे आणि एकदम भारी आहे ना. तुम्ही नक्की ट्राय कराल आणि मला नक्की कमेंट करून सांगा. बघा इथे 2 चमचे मी गव्हाचं पीठ घेतलं, 1 चमचा हळद घेतली आहे आणि मीठ घातलेलं आहे. त्यानंतर इथे लिंबाचा रस घातला आहे. हा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खायचा सोडा घाला, तो मी घातलेला आहे. त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि मस्त असं फेटून घ्यायचं, म्हणजे एकसारखं पातळ असं लिक्विड सारखं, ती पेस्ट सारखं तयार करायचं आहे. आणि ना मला सुद्धा पहिले विश्वास बसत नव्हता, मला असं वाटायचं असेल काहीतरी, पण खरंच 100% ही गोष्ट खरी आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा. इतके म्हणजे ते भांडे होते ना इतके काळे कुट्ट झाले होते, म्हणजे पितांबरी लावून सुद्धा आपल्याला खूप घासावं लागतं. त्याने फक्त मी इथं लावून आणि प्रत्येक भांड्याला 5 मिनिटासाठी लावून ठेवलं आणि त्यानंतर स्क्रबने, म्हणजे आपल्याकडे जी कुठली घासणी असेल त्याने पुन्हा एकदा छान घासून घेतलं आणि इतकी सुंदर निघाले ना ते भांडे. त्यामुळे मला तरी वाटतं पितांबरी झाली किंवा कुठल्याही बाहेरच्या केमिकलच्या गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा ना या गोष्टी प्रत्येकाच्या घरात आहे. गव्हाचं पीठ, लिंबू,
मीठ, हळद आणि याच्यापेक्षा बेस्ट सोल्युशन कुठलंच नाही आहे. नैसर्गिक आहे, त्यामुळे हातालाही कुठला त्रास होणार नाही आणि भांडे देखील इतके स्वच्छ निघाले ना, त्यामुळे खरंच मला हे काम करायला खूप जास्त आज आवडलं. आणि हे चॅलेंज मी म्हटलं, हे तर चॅलेंज मी कधीही घेऊ शकते. देवघरातली भांडी घासणं, पहिले घासायचे म्हटले की बराच वेळ जायचा आणि हे देवाला आंघोळ घालण्यासाठीचं जे घंगाळं आहे ना, ते घासायचा मला प्रचंड कंटाळा होता. त्यामुळेच तुम्ही बघू शकता सुरुवातीला ते किती काळं होतं आणि आता मलाच विश्वास नाही बसत आहे की इतकं सुंदर असं स्वच्छ झालेलं आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्याकडे सुद्धा हे असं स्वच्छ झालं आहे की नाही ते. तर चला, छान अशी सगळी देवाची भांडी स्वच्छ घासून झाल्यानंतर, धुवून ठेवल्यानंतर ना, लगेच कोरड्या कपड्याने पुसून ठेवा, म्हणजे त्यावरती डाग पडत नाही. आता जरी 2-3 दिवस बाकी असले श्रावण लागण्यासाठी किंवा दीप अमावस्येसाठी, पण आपल्याला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस ही कामं करून घेतली तर ऐनवेळी धावपळ होत नाही. होममेकर्ससाठी ना नेहमी 24 तास कामं असतातच, पण आपल्याला कोणती कामं कधी करायची हे नक्की माहिती असायला हवं. त्यामुळे आपला टाईम आणि वेळ दोन्हीही वाचतं. आणि बघू शकतात भांडी इतकी क्लीन निघालेली आहेत. चला, देवाची भांडी आणि देवांची अंघोळ सगळं झालं आहे. म्हटलं आता देवाचा दिवा लावून घेऊया. त्यासाठी मस्त दिव्यामध्ये मी इथे तेल टाकलं आणि छान अशी वात देखील लावून घेतली. तेलाची जी किटली होती ती पण व्यवस्थित घासून घेतली. तेल भरलं, त्यामुळे सगळंच काही व्यवस्थित क्लिनिंग झालेलं आहे. आता इतकंच क्लिनिंग होऊन उपयोग नाही. देवघरामध्ये देव इथे व्यवस्थित झाले, पण बाकीचा आजूबाजूचं जी काही जागा आहे ती पण क्लीन असायला हवी. त्यामुळे मग हा रूम पण मी आवरायला घेतला. खूप पटापट सगळं काही, जसं खरं बघितलं तर या रूममध्ये जास्तीचा पसारा नाही आहे, पण कधीतरी काहीतरी गोष्टी केल्या की पसारा होत असतो आणि त्यामुळे मी पटपट या सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या. आणि हा एक रूम माझा आज एकदम परफेक्ट असा रेडी झालेला आहे श्रावण महिन्यासाठी. आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ना हे सगळं करून. करायला थोडासा त्रास होतो, मान्य आहे, कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही, पण थोडीशी मेहनतीनंतर हा भरपूर मोठा आनंद मिळत असतो. तर आजचं माझं डे 7 जे चॅलेंज आहे ना, ते देखील इथे कंप्लीट झालं. आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि जे काही मी सोल्युशन सांगितलेले आहे ते नक्की ट्राय करून बघा. चला, त्याचबरोबर इथे डेकोरेशनसाठी जे काही मनी प्लांट लावले त्याची वेळोवेळी काळजी घेतली तरच ते व्यवस्थित दिसतात आणि राहतात देखील. सो अशा पद्धतीने छोटी मोठी काहीशी कामं होती तीही इथे करून घेतली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या सणांसाठी ही छोटी मोठीशी तयारी आहे, तिची सुरुवात तर मी बऱ्याच दिवसांपासून केलेलीच आहे, जे तुमच्यासोबत मी प्रत्येक गोष्ट इथे शेअर करते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटूया उद्याच्या नवीन चॅलेंजमध्ये, जो की आहे डे 8. सो बाय.